नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, हा जो व्हिडिओ असणार आहे तो आपलं 12वीचं किंवा 10वीचं डुप्लिकेट मार्कशीट कसं मिळवावं याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर दोन मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं डुप्लिकेट मार्कशीट मिळवण्याचे. एक म्हणजे तुम्ही फिजिकली ते मिळवू शकतात किंवा दुसरं म्हणजे जे काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली सरकार त्याच्या मदतीने तुम्ही मिळवू शकता. आता आधी मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला फिजिकली तुमचं डुप्लिकेट मार्कशीट मिळवायचं असेल तर यासाठी काय करायचं. आता बघा, मी नाशिकचं राहणार आहे, तर बघायचं की आपलं जे काही डिव्हिजनल ऑफिस आहे बोर्डाचं ते कुठे आहे. जसं तुम्ही इथे बघाल तर नाशिकचं जे काही डिव्हिजनल ऑफिस आहे बोर्डाचं ते आडगावला आहे. मग काय करायचं, त्या ऑफिसमध्ये जायचं. त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. बघा, अशा प्रकारचा फॉर्म असतो. मग हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरायचा. हा फॉर्म भरल्यानंतर ते तुमच्याकडे स्कूल लेटर मागतात. अशा पद्धतीने हे जे काही स्कूल लेटर आहे, समजा 10वीचं जर तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट हवं असेल तर स्कूल लेटर अशा पद्धतीचं त्याची झेरॉक्स तुम्हाला किंवा ओरिजिनल तुम्हाला बोर्डामध्ये जमा करायचं असतं. आणि तुम्ही जर तुम्हाला 12वीचं डुप्लिकेट मार्कशीट हवं असेल तर मग कॉलेजचं तुमच्या अशा पद्धतीचं जे लेटर आहे ते कॉलेजमधनं मिळवायचं. आणि तो जो मी तुम्हाला फॉर्म दाखवला बघा, हा फॉर्म याच्यासोबत ते देऊन टाकायचं. आता हे जे लेटर आहे स्कूल लेटर किंवा कॉलेज लेटर आपण याला म्हणतो, हे कसं मिळवायचं. तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल सरांच्या नावाने एक ॲप्लिकेशन लिहायचं. आता काय ॲप्लिकेशन लिहायचं, कसं लिहायचं, तर ॲप्लिकेशन फॉर डुप्लिकेट मार्कशीट असं तुम्हाला लिहायचं असतं. गुगलमध्ये सर्च करा ॲप्लिकेशन फॉर डुप्लिकेट मार्कशीट टू प्रिन्सिपल. एक तुम्हाला फॉर्मॅट भेटतो. मी तो फॉर्मॅट बघूनच काय केलं, प्रिन्सिपलला लेटर लिहिलं मराठीमध्ये. त्या लेटरवरती प्रिन्सिपल सरांची साईन घेतली. आता ते जे लेटर आहे तिथलं आपले कॉलेज किंवा स्कूलमधील जे लिपिक असतात त्यांच्याकडे ते लेटर द्यायचं. आणि ते दिल्यानंतर मग ते जे लिपिक असतात ते अशा पद्धतीने आपल्याला बोर्डाच्या नावाने एक लेटर देतात. आलं लक्षात. मग हे लेटर फक्त तुम्हाला त्या डिव्हिजनल ऑफिसमध्ये घेऊन जायचं असतं, बाकी काहीच लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, मी FIR सुद्धा नोंदवलेली होती, पण मला त्याची सुद्धा FIRची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडली नाही. फक्त हा फॉर्म आणि तुमचं कॉलेज किंवा स्कूल लेटर हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला तुमचं 10वीचं किंवा 12वीचं डुप्लिकेट मार्कशीट मिळवण्यासाठी लागतं. हे जे फॉर्म आहे याच्यावरची जी माहिती भरायची असते. आता तुमचं ओरिजिनल मार्कशीट तर हरवलेलं आहे, पण त्याची तुमच्याकडे झेरॉक्स असेल, त्या झेरॉक्सवरती ही सगळी माहिती दिलेली असते जी तुम्हाला इथे भरायची आहे. जर तुमच्याकडे झेरॉक्स सुद्धा नसेल तर तुम्ही डिजिलॉकरला जर डिजिटल कॉपी डाउनलोड करून ठेवलेली असेल तर त्याच्यावरती सुद्धा ही सगळी माहिती त्या ठिकाणी असते. बघा, आज 23 तारीख आहे. आज मी ऑफिसला गेलो होतो आणि अशा पद्धतीने फॉर्म भरला. आणि हे जे लेटर आहे तुम्ही बघू शकता 21 तारखेचं आहे. आता 23-22ला होता आपला रविवार, 21ला शनिवार होता. शनिवारी हे लेटर घेतलं आणि आज सोमवारी 23ला बोर्डाच्या ऑफिसमध्ये जमा केलं. आता हे जमा केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, त्यांच्याकडनं रिसिप्ट घ्यावी लागते. तर आज मी जे काही म्हणजे पैसे भरले ते 300 रुपये भरले, कारण की मला 3 दिवसामध्ये माझं डुप्लिकेट मार्कशीट हवं होतं. तुम्हाला जर एका आठवड्यात हवं असेल, आरामशीर हवं असेल तर मग कमी पैसे लागतात, 100-200 रुपये लागतात. तुम्हाला किती दिवसामध्ये ते पाहिजे आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. 300 रुपये भरल्यानंतर आपल्याला काय भेटते, रिसिप्ट भेटते, पावती भेटते. आता त्यांनी मला गुरुवारी ते डुप्लिकेट मार्कशीट घ्यायला बोलवलेलं आहे 3 दिवसानंतर. आता इथे एक विषय असा आहे मित्रांनो, हे जे काही 300 रुपये किंवा 200 रुपये 100 रुपये जे काही ते आपल्याकडनं घेणार तर ते कॅशमध्ये घेत नाही, ते आपल्याला ऑनलाईनच पे करावे लागतात. कारण की ते आपलं तिथे सीट नंबर वगैरे टाकतं, ते काय प्रोसेस करतं कम्प्युटरवरती. ती त्यांनी प्रोसेस केल्यानंतर एक QR कोड जनरेट होतो आणि मग हा QR कोड स्कॅन करून आपल्याला तिथे ऑनलाईन पे करायचं असतं. तर लक्षात ठेवा, कॅश चालत नाही, ऑनलाईनच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी पे करावे लागतात. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट मेथड, की तुम्ही डायरेक्ट ऑफिसला जा, एकच डॉक्युमेंट लागतं, स्कूल लेटर लागतं आणि एवढा फॉर्म भरायचा असतो आणि पैसे द्यायचे असतात, बस संपला विषय. जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ॲप्लाय करू शकता. याच्यासाठी गुगलमध्ये जायचं, आपले सरकार टाकायचं तिथे, मग ही वेबसाईट ओपन होणार. आता या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. न्यू युजरवरती जायचं, तुमचं अकाउंट क्रिएट करायचं. तुम्हाला युजर ID पासवर्ड भेटल्यानंतर युजर ID पासवर्ड या ठिकाणी टाकायचा. हा कॅप्चा इथे एंटर करायचा.
तुमचं डिस्ट्रिक्ट एंटर करायचं आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होतो. या इंटरफेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, इथे तुम्हाला स्कूल आणि स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल आणि ह्या इंटरफेसमध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा सेकंड मार्कशीट, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं. या इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची विंडो ओपन होईल. सर्व्हिस नेम म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते इथे सिलेक्ट करायचं. डुप्लिकेट मार्कशीट 10वीचं 12वीचं पाहिजे ती स्टँडर्ड सिलेक्ट करायची. या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं. डिव्हिजन कुठलं म्हणजे डिव्हिजन असतं बघा, जसं नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनमध्ये अजून सुद्धा काही जिल्हे आहेत ओके बोर्डाचे, तर ते तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, पिनकोड सिलेक्ट करायचं, तुमचा फुल ॲड्रेस टाकायचा, 10वी 12वी ज्याच्यासाठी अप्लाय करायचं त्याचं सीट नंबर टाकायचं, कुठल्या कॉलेजला होते, सेंटर नंबर टाकायचं, सेंटर नेम टाकायचं. सेंटर नंबर आपल्या झेरॉक्सवरती तुम्हाला त्या 12वीच्या भेटून जाईल. सेंटर नेम म्हणजे जिथे तुम्ही ती एक्झाम दिलेली ते नाव टाकायचं. कुठल्या महिन्यामध्ये ती एक्झाम दिली हे सुद्धा आपल्या मार्कशीटवरती असतं, इयर पण असतं, ते टाकून द्यायचं. नंबर ऑफ कॉपीज म्हणजे तुम्हाला डुप्लिकेट कॉपीज किती पाहिजे त्याचा नंबर इथे टाकायचा. 1 पाहिजे असेल तर 1, 2 पाहिजे असेल तर 2. आणि डिलिव्हरी मोड, इथे डिलिव्हरी मोड 2 असतात, बाय पोस्ट असतं आणि बाय सेल्फ असतं. म्हणजे तुम्हाला पोस्टाने पाहिजे ती डुप्लिकेट कॉपी की तुम्ही स्वतः त्या ऑफिसमधनं कलेक्ट कराल ओके. तर तुम्हाला मग पोस्टाने पाहिजे असेल तिथे बाय पोस्ट सिलेक्ट करायचं आणि तुम्ही स्वतः जाऊन घेणार असेल तर बाय सेल्फ त्या ठिकाणी क्लिक करायचं. आता हे सगळं झाल्यानंतर मी आधी बघा आपल्या सरकारला जाऊनच ॲप्लाय केलेलं होतं, पण काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर रिजेक्ट झालं माझं ॲप्लिकेशन. ह्याच्या मागचं रिझन असं होतं की जे स्कूल लेटर हवं होतं ते स्कूल लेटर मी त्या ठिकाणी अपलोड केलेलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन तुम्ही जर ॲप्लाय करत असाल तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. आता काय मी सायबर कॅफेमध्ये भरायला गेलो, ॲप्लाय करायला गेलो, तर सायबर कॅफेवाला म्हणे काही गरज नाही स्कूल लेटरची. त्याने ते अप्लाय करून दिलं पण रिजेक्ट झालं मित्रांनो. आणि जे काही मी 200 रुपये भरले होते ते वाया गेले. त्याच्यामुळे कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात हे आधी समजून घ्या आणि मग सायबर कॅफेवरती जा. तुम्ही जर ॲप्लाय सरकारवरनं ऑनलाईन अपलोड करत असाल, ॲप्लिकेशन करत असाल डुप्लिकेट मार्कशीटसाठी, तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला आधार कार्ड लागेल. ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जायचं सायबर कॅफेमध्ये, किंवा तुम्ही घरून फॉर्म भरत असाल तर आधार कार्ड लागेल. तुम्हाला तुमचा फोटो लागेल, सिग्नेचर लागेल. हा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो, सिग्नेचर अपलोड करावं लागतं. आय थिंक आधार कार्ड अपलोड करावं लागतं की आधार कार्डचा नंबर लागतोय मला आठवत नाही, पण आधार कार्ड सोबत असू द्या. त्याच्यानंतर स्कूल लेटर जे आहे हे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावं लागतं. आणि बोनाफाईड हे सुद्धा तुम्हाला लागतं, हे सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागतं. आता बघा माझ्याकडे स्कूल लेटर नसल्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट झाला. त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये गेलो, म्हणजे बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेलो, जसं मी तुम्हाला वरती दाखवलं त्यांचा जो फॉर्म होता तो फॉर्म भरला आणि याला फक्त स्कूल लेटर जोडलं. एकच डॉक्युमेंट मला लागलं आणि मग त्यांनी 3 दिवसानंतर बोलवलं. पण जर तुम्ही ऑनलाईन जाताय तर ही सगळी प्रोसेस आहे. आता बोनाफाईड तर मी काही केलेलंच नव्हतं कारण की माझा फॉर्म रिजेक्ट झालेला होता. त्याच्यामुळे बोनाफाईड बघा कसं लागतं, कशा पद्धतीने लागतं. तर असे 2 मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं 10वीचं किंवा 12वीचं डुप्लिकेट मार्कशीट मिळवण्याचं. अजून जर काही तुमचे क्युरीज असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा, नक्कीच मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बाय. लवकरच भेटूया अशा एका नव्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.